तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। संपूर्ण राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात देखील गेल्या 2 दिवसापासून कुठे मुसळधार तर कुठे ढगफुटी सदृश्य पाऊस होत असल्याने नदी नाल्यांना मोठमोठे पूर येत आहेत। खडकपूर्णा धरण पाणलोट क्षेत्रात रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे धरण 100% भरले असून धरणाच्या 19 वक्र दरवाजांपैकी 11 दरवाजे 29 सप्टेंबरच्या सकाळी 70 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत। या दरवाजातून 1673.9 घनमीटरने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। पाण्याची आवक पाहता विसर्ग कमी अधिक केला जाऊ शकतो, त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेटे, बुलढाणा। मी संसोरे खडकपूर्णा पूर नियंत्रण कक्षामध्ये पदाधिकारी आहे। सद्यस्थितीमध्ये खडकपूर्णाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुख्यतः संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर येथील सिल्लोड, भोकरदन या तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। त्याच्यामुळे खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रकारे आवक झालेली आहे। येणाऱ्या एव्यानुसार खालच्या नदीपात्रात विसर्ग सोडलेला आहे। सद्यस्थितीमध्ये आपल्या धरणाचे 19 गेट 1.5 मीटरनं चालू आहे आणि पाण्याचा विसर्ग हा 1 लाखापर्यंत सोडण्यात आलेला आहे, 1 लाख क्युसेकमध्ये। सद्यस्थितीमध्ये आपण त्याचनुसार डाऊनस्ट्रीम साईडच्या सगळ्याच गावांना त्याचा इशारा दिला। तुमचं नाव? माझं नाव स्मित संसोरे। तुमचं कार्य? माझं काम मी इथे कनिष्ठ अभियंता आहे, खडकपूर्णाला पूर नियंत्रण कक्षामध्ये पदाधिकारी आहे।